संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज. पालख्या निघाल्या आषाढी एकादशीपर्यंत तिथं पोहोचायचं आणि मग विठुरायाच्या चरणी लीन होणं. आज 23 जुलै आणि 25 जुलैला आषाढी एकादशी. पाऊस धो पण आला, रिमझिम पण सुरू आहे, पण न थकता वारकरी सगळे विठुरायाच्या नगरीत हळूहळू दाखल होऊ लागलेत. या प्रवासात काही नवीन वारकरी, काही वर्षानुवर्ष वारीची परंपरा जतन करत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत या विठू नामाचा गजर करत करत त्याच्या दर्शनाची आस ठेवत तिथपर्यंत पोचतात. यामध्ये मग सदाशिवनगरला होणारं रिंगण सोहळा असो किंवा आजकाल बऱ्याचशा शहरातून सायकलवर वारी करणारी काही तरुण मंडळी, सायक्लिस्ट, तीसुद्धा हजारोच्या संख्येने येऊ लागली आहेत. त्यांचंसुद्धा एक वेगळं रिंगण यावर्षी पाहायला मिळालं. अर्थात मागे पण त्यांनी केलं असावं, पण यावर्षी माझ्या पाहण्यात आलं. असा हा विठ्ठल भक्तीचा सगळा जनसागर लाखोंच्या समुदायाने आज पंढरीत दाखल झालेला असेल. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नीरा या ठिकाणी पोहोचली आणि नीरेमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं. त्या नीरा या गावाजवळ अक्षरशः रांगेनी असलेल्या काही झोपड्या, महाल नाही, सिमेंट कॉन्क्रीटची घरं नाही, खूप मोठी सुबत्ता दिसतेय घरात असं दृश्य नाही. रस्त्यावरून सुद्धा तुम्हाला त्यांच्या पेटलेल्या चुली, स्वयंपाकाची भांडी, हे सगळं दृश्य रस्त्यावरून जाता येता सुद्धा तुम्ही पाहू शकाल. अशा गरिबीत वावरणाऱ्या, गोधडी बनवून त्या गोधड्या विकून त्यातून जी काही मिळते त्या रकमेतून उपजीविका आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणारे ही सगळी कुटुंब, अशा 10-12 झोपड्या. पण या झोपड्यांमध्ये एक परंपरा आहे. अगदी दरवर्षी ही परंपरा पाळली जाते. ज्या ज्या वेळेस आषाढीची वारी निघते, संत ज्ञानेश्वर माऊलीच्या त्या पालख्या त्यांच्या घरापर्यंत येतात, घरापासून पुढे जाऊ लागतात. या पालख्या थांबल्यानंतर अतिशय प्रेमाने, आग्रहाने या 10-12 झोपड्यांमधून सर्व वारकऱ्यांना 2 घास खाण्यासाठी आमंत्रित केलं जातं. बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी, पिठलं किंवा एखादी भाजी, आमटी, भात. पण जेवढे म्हणून वारकरी या झोपडीत बसून जेवतील तेवढं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असतं. या स्वयंपाक करून, राबून, सगळ्या वारकऱ्यांना खाऊ घालून, ताट वाट्या घासून ठेवणाऱ्या या बायका, अतिशय गरीब अशा कुटुंबातल्या या सगळ्या स्त्रिया अव्याहतपणे या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये अगदी मनापासून हजर असतात. हे दृश्य आणि ही माहिती सांगणारी क्लिप जेव्हा बघितली तेव्हा आपलं मनसुद्धा भक्तिरसाने भरवून जाईल. आणि तसंच झालं. आणि आपसुकच वाटलं की या नीरा इथं राहणाऱ्या या झोपडपट्टीवासियांचं
हे जे काही अनमोल कार्य वर्षानुवर्ष सुरू आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या या वारीत सामील असलेला प्रत्येक वारकरी आम्हाला देवासारखाच आहे. इतक्या मोठ्या मनाने बोलणाऱ्या या बायका पाहिल्या की मला तर त्यांच्या चेहऱ्यावरती जगातली सर्वात जास्त श्रीमंती दिसून आली. नाहीतरी मग श्रीमंती आणि गरिबी याची व्याख्या तुम्ही आम्ही शहरवासीय कशावरून करतो? किती खिसा भरलेला आहे, कितना माल है इसके पास, असंच ना? पण ही वेगळी श्रीमंती ही खूप कमी लोकांच्या नशिबात असते. आज या नीरा येथील ही 10-12 झोपडपट्टीमध्ये राहणारी कुटुंब, त्यांचा चरितार्थाचा जर व्यवसाय आपण विचार केलात, जुन्या साड्या जुने कपडे असे एकत्रात शिवून गोधड्या शिवायच्या आणि त्या गोधड्या जवळच्या गावांमध्ये विकायला जायचं. काय लोकांची आज मानसिकता आहे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आपल्या घरापासून अगदी 100 मीटरवरच्या दुकानात जरी एखादी चांगली वस्तू मिळत असेल तरी ती वस्तू ऑनलाईन कशी मिळते? मग आपले 50-100 रुपये वाचतील का? असा सगळा जमाना आपल्या अवतीभोवती दिसत असतानासुद्धा मग या गोधडी विकणाऱ्या बायकांना कसे कसे अनुभव येत असतील याचा विचार न केलेला बरा. पण त्यातूनही जे काही मिळतं ते वर्षभरात थोडं थोडं साठवून ध्येय काय असतं मनी त्यांच्या? काय कुठली गाडी घ्यायची आहे? काय कुठल्या पक्क्या घरामध्ये राहायला जायचं स्वप्न आहे? काही नाही. फक्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीच्या वेळेस मी माझ्या झोपडीमध्ये जर एक 10-20 वारकऱ्यांना 2 घास खाऊ शकले तर मी माझं जीवन धन्य मानते, असं बोलणाऱ्या बायका, या सगळ्या गृहलक्ष्मी, या संत ज्ञानेश्वरांच्या भक्त, या विठुरायाच्या भक्त. वारीत आम्ही सामील होऊ शकत नाही, आम्ही चालत जाऊन त्या विठुरायाचं दर्शन घेऊ शकत नाही, पण या दर्शनाला चाललेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यात आम्हाला तो विठुराया दिसतो, आम्हाला आमची माऊली दिसते. इतकं भक्तिभावाने बोलणाऱ्या या बायका पाहिल्यानं की मग आपल्या मनातली श्रीमंतीची व्याख्या तुम्हीसुद्धा बदलून टाकाल. काय सांगू विठुरायाला? विठुराया, आषाढीला तुझ्याकडं लाखो भक्तांची गर्दी असेल, पण त्यात तुझ्या अशा काही भक्तांनी दिलेले 2 घास त्यांच्या पोटात नक्कीच गेलेले असतील. त्या वारकऱ्यांच्या सुखासमाधानाकडे पाहताना त्यांच्या पोटाची काळजी घेणाऱ्या अशा या गरीब महिलांसाठी सुद्धा कुठेतरी तुझा एक डोळा उघडा ठेव आणि त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. त्यांना कोणत्याही हलाखीला, कोणत्याही कष्टांना सामोरं जावं लागू नये. त्यांच्या परिस्थितीत रोज थोडी थोडी सुधारणा नक्की घडू दे. त्यांनासुद्धा एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांनासुद्धा चांगलं जीवन तू मिळवून देशील याच तुझ्याकडनं अपेक्षा बाळगतो. श्री हरी विठ्ठल. मित्रांनो, हा भक्तीचा महासागर आता पंढरपुरात दाखल झालेला असेल आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवासातली ही एक अनोखी आठवण म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त विठुरायाच्या भक्तांपर्यंत, वारकऱ्यांपर्यंत, जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या झोपडपट्टीतल्या बायकांच्या या भक्तिमय कष्टांना प्रणाम म्हणून नक्की शेअर करा, नक्की शेअर करा.